सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर 2 दिवस आपली व्हिडिओ आली नाही, तर त्याचं कारण मी परवा दिवशी शेअर केलं होतं, की मी बाहेर कंपाऊंडचं काम काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं होल्ड केलं व्हिडिओसाठी. कारण किती म्हटलं ना, छोटं-मोठं काम काढलं ना, तर बराचसा गोंधळ उडतो आणि त्याच्यामुळे मग म्हटले पहिलं काम कंप्लीट करते. कारण आज आहे 1 तारीख आणि 8 तारखेला माझा छोटासा फंक्शन आहे. तर त्याच्यामुळे म्हणून थोडंसं 2 दिवस कामावरती जोर दिला, की पटकन कसं तरी होऊन जाऊ दे. तर त्याच्यासाठी तर इथं बघा तुम्हाला माझे टॅटू दिसत असेल, तर टॅटूचं सांगते. नाहीतर तुम्हाला वाटेल हे असं काय केलेलं आहे. हे बघा, पूर्ण हातभर टॅटू झालेत माझे. तर आज बऱ्यापैकी कंपाऊंड राउंड बांधून झालेला आहे. त्यामुळे खूप छान वाटते. पण तरी पण प्लास्टर आणि पेंटिंग तर नाहीच होणार. पण ॲटलीस्ट त्यांना म्हटले, की मी जे वर्कर आहेत त्यांना, की कमीत कमी मला प्लास्टर तरी करून द्या, जेणेकरून जरा बरं दिसेल. तर खूप छान वाटतंय आणि तेच मग Mishoवरती मी बघत होते, स्क्रोल करत होते, की छान डेकोरेटिव्ह आयटम्स काही भेटतात आहे का? किंवा मग मार्केटला वगैरे तर जाऊन बघणारच आहे. मोबाईल खाली ठेवते आणि त्यानंतर गप्पा मारते. तर काय झालं, झोपण्या अगोदर मी Mishoवरती चेक करत होते, की छान काही डेकोरेटिव्ह आयटम भेटतात आहे का? मी जेव्हा रिपेअर करण्या अगोदरच सांगितलं होतं कंपाऊंड, की मला जरा बाहेरचा पोर्च जो आहे तर छान करायचा आहे. कारण बरेच दिवस झाले ते तुटलेलं होतं, छान दिसत नव्हतं. तर त्याच्यासाठी आता रिपेअर करून घेतला आणि थोडंसं डोक्यामध्ये आहे प्लॅनिंग, की अशा प्रकारे डेकोरेशन करेल, तसं करेल, ही झाडं लावील, ती झाडं लावील. आता बघू, जे करेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. कारण सगळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर त्याच्यासाठी आणि मग मी Mishoवरती चेक करत असताना मला एकदम झोप आली, की काही छान प्लांट भेटतात आहे का? म्हणजे आर्टिफिशियल, त्याच्यानंतर काही कुंड्या भेटतात आहे का? मग मला आली झोप. मी असं जरा मोबाईल स्क्रोल करता करता झोपून गेले आणि शेजारी होती आरवी. तर आरवीने मला म्हटली, "मम्मा मेहंदी काढू का?" तर म्हटले, "काढ." आणि मी काही पाहिलं नाही तिच्या हातामध्ये काय आहे. तर तिच्या हातामध्ये पेन होता आणि झोपेमध्ये थोडं-थोडं जाणवत होतं, पण इतकी झोप अंगावर आली होती ना, असं वाटलं चला ती काहीतरी अशी करत असेल पेन्सिलनी किंवा काहीही. असं झोपेत तो विचारच नाही केला आणि आता उठल्यानंतर पाहिलं, तर हे बघा, हे इथं काढलंय. हे संपूर्ण हात भरलाय. मला दिसतंय का? हे बघा. हे त्यानंतर हिथं हे असं होतं कधी-कधी दुर्लक्ष केल्यानंतर. तर हे आर्वीने केलेलं. तर चला आता बाहेर काम दाखवते, की काय काम कुठपर्यंत आलेलं आहे. बऱ्यापैकी आता राउंड कंप्लीट झालेला आहे. फक्त ह्या साईडचा जो आहे लिंबाच्या झाडापाशी, तर तो राहिलेला आहे. तर बघा कसं झालंय. मागचे 2 दिवस झाले ह्याच कामाची गडबड चाललेली. जी आमची पाण्याची टाकी आहे, तर त्याचं लोखंड पूर्णपणे गंजलं होतं. म्हटले हातसरशी ते पण काम करून घ्यावं आणि आता दिवाल बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये आवरून घेतलं. म्हणून 2 दिवस व्हिडिओना होल्ड केला आणि बाकीची जी बाहेरची कामं होती किंवा ह्याचं सामान आण, हे आण, छोटंसं म्हटलं तरी बऱ्यापैकी गोंधळ उडतो आणि मला खरंच म्हणजे आता असं वाटतंय, की माझं कंपाऊंड पॅक करण्याचा डिसिजन जो होता, तर तो एकदम योग्य होता. आता पुढे जाऊन तुम्हाला ते समजेल, की मी असं का म्हणते. म्हणजे हे जे मी रिझन दिलं, की फंक्शन होता वगैरे, हे तर नॉर्मल रिझन आहे, की असं त्याच्याचमुळं नाही. पण हा विचार माझ्या डोक्यामध्ये खूप वेळा यायचा आणि भीतीसुद्धा मनामध्ये खूप वेळा यायची. तर हे मेन रिझन होतं माझं कंपाऊंड कंप्लीट करण्यासाठी. मी पाहिलं बऱ्यापैकी कंपाऊंड आता झालेलं आहे, तर फक्त लिंबाच्या साईडचं राहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये बोलत असताना मलाच कसं तरी वाटतंय. थोड्या वेळाने धुते, पण आता टायमिंग झालंय, वाजलेत 5 आणि आता पप्पा तर थांबतील. पण त्या लोकांचा जायचा झालाय टाईम. तर त्यांच्यासाठी चहा ठेवते. तर मस्त वाटते, छान वाटतंय आणि सकाळपासून इतक्या वेळा झाडून काढलंय ना, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. अशी पायांना आहे ना माती चरचरीत लागते. तर म्हटले ते गेल्यानंतर साफसफाई सुद्धा करते. तर पहिला चहा तर पहिला चहा ठेवते आणि त्याच्यानंतर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. काम चालू असताना आपण जे कामगार असतात त्यांना सकाळ संध्याकाळ ॲटलीस्ट चहा तरी देऊ शकतो. तर त्याच्यासाठी मी इथे चहा करण्यासाठी घेतला होता. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलेले बाहेरच्या वॉलला, की आमच्या एक बाजूला उमराचं झाड आहे आणि एक बाजूला लिंबाचं झाड आहे आणि तेवढ्या पॅसेजमध्ये ना गाडी बसत नाही आमची फोर व्हीलर. तर त्यामुळे थोडंसं ते एक टेन्शन आहे, की नक्की झाड काढायचं कोणतं? उमराचं काढायचं की लिंबाचं? आणि लिंबाच्या झाडाला पण खूप चांगले लिंबू येतात ते. आणि जे उमराचं झाड आहे, तर ते इतकं मोठं झाड पण काढायला नको वाटतं. तर म्हणजे ते एक टेन्शनच आले, की बाबा आता ह्या 2 झाडांमध्ये कसं करायचं आणि कोणतं काढायचं? माझी तर एक सुद्धा काढायची इच्छा नाही. तर आता चहाला उकळी येतीये. तर दिवसभरामध्ये असं प्लॅनिंग होतं, की मार्केटला जायचं. आता लोणावळ्यामध्ये तर काही फारशा नर्सऱ्या नाहीयेत, पण 1-2 ठिकाणी असं छोट्या-मोठ्या आहेत. तर तिथं जाऊन चेक करू, की छान झाडं भेटतात आहे का कोणती शोपीसची. मी काही जास्त भरवणार नाही. मला थोडासा मोकळा स्पेस हवाय. तर त्याच्यासाठी आता पुढे जाऊन कळेलच तुम्हाला जसं-जसं टाईम जाईल, तर तसं कशासाठी हवं आहे.
तरी पण म्हणते 1-2 बघावं. पण म्हटली हा सर्व गोंधळ ठेवून मार्केटला जाणं काही योग्य दिसत नाही. कारण आरवी सुद्धा आज संडे म्हणून घरी. त्यानंतर काल कमेंट होती की सासूबाई दिसत नाही. त्या गेल्यात त्यांच्या माहेरी. म्हणून मग मला इथंच थांबणं योग्य वाटलं. कारण किती नाही म्हटलं तरी सारखं छोट्या-मोठ्या गोष्टी द्याव्या लागतात ते बाहेर त्या लोकांनी आवाज दिल्यानंतर. दुसरं असं की घरामध्ये इतकं जास्त धूळ येते ना, तर ती सुद्धा आता क्लीन करायला लागेल. अगदी सकाळपासून काहीच पुसून वगैरे काढलेलं नाही. तेव्हा आता ते लोकं काम स्टॉप करतील. त्याच्यानंतर मग पूर्ण क्लीन करावं लागणार. तेव्हा कुठं संध्याकाळच्या टाईमला बरं वाटेल. अगदी आरवीला अंघोळ सुद्धा घातली नाही. म्हटले ती दिवसभर धुळीत बसणार आहे आज आणि उद्या पुन्हा मग सोमवारला स्कूलला जायला लागणार तिला. म्हणजे अंघोळ करून पण हिचा उपयोग नाही. तर आता तिला पण उठवते. तिची सुद्धा अंघोळ करायची आहे. इथे आता चहा झाला त्याच्यानंतर म्हटले तो सर्वांना देते आणि मग पुढच्या कामांना लागते. कारण मी जसं सांगितलं, की धूळ खूप जास्त झाली होती आणि मी सकाळपासून जास्त काही आवरत बसलेच नाही. कारण किती आवरलं असतं तरी त्याचा उपयोग झाला नसता तर त्याच्यासाठी. तर आता इथे मस्त चहाला कडकडीत अशी उकळी आली. आता इथे चहा सर्वांना दिला. तर बऱ्याच वेळा मला आर्वीच्या सेफ्टीच्या हिशोबाने असं वाटायचं, की कंपाऊंड करावं. मग त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारची सेफ्टी यायची, की बाबा कोणी बाहेरचे लोकं यायला नको. आमच्या इथे रेंटने राहणारे बाहेरचे लोकं जास्त आहेत. तर त्या हिशोबाने बऱ्याच वेळा हा विचार माझ्या डोक्यामध्ये असायचा. पण तो पूर्णपणे होत नव्हता. तर आता मी त्याच विचाराने करायला घेतलं. या इकडं. पप्पा चहा चहा घ्या. ठेवू का खाली? खाली ठेवू का? ले लो भैया. ये लीजिए भैया. भैया थैंक यू, बताए टाइम पर कर दिया आपने. हाँ जो बोलता है ना वही करता है. वही करता है, मतलब बोलना नहीं पड़ता है। हाँ ना, मेरे को वही टेंशन था कि कंप्लीट हो गया नहीं. ये तो हो गया. एकदम बिल्कुल फ्रेश हुआ, सही हुआ। अच्छा लग रहा है ना अभी. हाँ, आप भी 2 रूम निकाल सकते हैं। इधर ना, हाँ इधर भी 2 रिंग निकाल सकते हैं. 2 रूम भी हो जाएगा उधर भी वही बोल रहे सागर भाई घूमने के लिए जगह रहने दो. हाँ तो वैसे सबसे बढ़िया। रूम रहेगा तो भाड़ा आएगा ना, हाँ वो सही। भाड़ा आएगा सही। इसकी वजह से. इकडे ठेवते पप्पा मी. तर इथला जो पॅसेज आहे तर ते म्हणत होते की इथं छान 2 रूम निघतील आणि कालच्याला मी सुद्धा त्यांना हेच म्हणत होते. कारण आमच्या शेजारी मी पाहिले की आमची चाळ आहे तर त्याच्यामुळे तर ते म्हटले, "नाही एवढा तरी आपल्याला पॅसेज पाहिजे. जागा काही असेल तेवढी कमीच आहे." तर तेवढ्यात बघा हे दोघे जण लिंब काढायला आले होते आणि मला भेटले. तर मला बघितल्याने एकदम टेन्शनमध्ये आले. काय होतं लहान मुलांना अशी फळं वगैरे दिसली ना, ते काय आपण काही म्हणजे छानच वाटतं. म्हणजे त्यामुळे मी त्यांना काही रागवले नाही. फक्त त्यांना विचारत होते, "खरं सांगा कोण घेतं? कोण नेतं इथले लिंबू?" तर ते म्हणत होते, की हा त्याच्यावर ढकलत होता आणि तो त्याच्यावर ढकलत. कौन लेके जाता है इधर से? हाँ? ये लेके जाती है क्या? कौन लेके जाता है? हाँ, तिनेच अभ्यास केलाय. मी बोलेपर्यंत दोघं पण पटक्याने पळून गेली आणि आता मी घेतली होती भांडी घासण्यासाठी संध्याकाळची. तर आता सध्या Instagramवरती ना एक रील्स खूप येते म्हणजे मलाच ती 2-3 वेळा आली. जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केली तेव्हा काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं. पण मी 2-3 वेळा पाहिलं कंटिन्यू तीच व्हिडिओ येत होती, की सध्या एक रील व्हायरल होतीये बघा. तर पुढे जाऊन तुम्हाला ती मी दाखवतेच क्लिप नॉर्मली मी आरवीला दाखवत असताना, की एक लहान मुलगा आहे. त्याला जवळ-जवळ जे भटके कुत्रे असतात 7 ते 8 कुत्र्यांनी इतकं जास्त फाडलेलं आहे ना, म्हणजे पूर्णपणे जखमा झाल्यात त्याच्या बॉडीवरती. तर अशी भीती मला खूप वेळा मनामध्ये येते आणि आरवीला खूप जास्त खराब सवय म्हणजे बाहेरची जनावरं जरी आली ना गाई वगैरे, तरी ती चपात्या वगैरे देते. ठीक आहे, की सवय चांगली आहे, पण मारक्या गायी पण असतात म्हणून भीती वाटते. इथं पप्पा तेव्हा चढले होते ना, तर माझं सारखं लक्ष लागलेलं होतं, की भीती वाटत होती, की मी त्यांना म्हणत होते, "पप्पा व्यवस्थित करा" म्हणून. तर ह्याच्यासाठी आणि ते पहिल्यापासून पेंटिंगचं काम करतात. आता पप्पांना होत नाही त्यामुळे थोडासा रेस्ट घेतलेला आहे. तर ते मला म्हटले, "आहे थोडासा टाईम निवांत माझ्याकडे तर तुला करून देतो." तर त्यामुळं. तर तेच मी फोनवरती पण सांगत होते, की बघा ना किती डेंजर्स. मला असं वाटलं ना, तर मला जेवढं ज्यांची लहान मुलं आहे ना, तर त्यांना लगेच ते रील्स शेअर केली मी. की थोडेफार तरी सुधरतील आणि एक तो एक मेन होतं माझ्या डोक्यामध्ये, की
आमच्या एरियामध्ये पण सुद्धा खूप जास्त भटके कुत्रे कंटिन्यू. मध्ये पण असं झालं होतं, आरवी बाहेर गेली आणि दोघांच्या मध्ये झुंबडची आरवी होती आणि तो तिला ओढत, म्हणजे इकडे एक जण ओढत होतं, पण काय झालं, आरवीच्या हातामध्ये ना साडी होती, त्यामुळे दोघांच्या तोंडामध्ये ती गुंतली गेली होती साडी. साडी इकडे तिकडे दोघांची ओढाओढ चाललेली होती. तर नाहीतर तेव्हा पण आर्वीचं खूप जास्त म्हणजे टेन्शन आलं होतं. तर त्याच्यासाठी हे घाईने केलेले आणि मला आता असं वाटतं, की माझा निर्णय एकदम योग्य होता. आणि तुम्ही पण जर अशी समजा परिस्थिती असेल, भटकी आता सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही, की असं राउंड वगैरे करणं जागेच्या हिशोबाने किंवा काही गोष्टींमुळं. पण तरी पण शक्य होईल तेवढी आपली काळजी घ्यायची. कारण काय होतं, आपण विचार पण करू शकत नाही. आपल्या लहान मुलांना एवढं लागलं आणि त्या मुलाला तर किती पेन होत असेल आणि त्याच्या आई-वडिलांना काय त्रास होत असेल. थोडं जरी आपल्या मुलांना लागलं तर आपला जीव कासावीस होऊन जातो आणि असं कुत्र्याने जर केलं तर काय म्हणायचं? तर त्याच्यासाठी तर म्हणून मला असं वाटतं, की बाबा ठीक आहे थोडासा, सगळेजण मला बाकीचे म्हणत होते, "तू सगळी घाईत-घाई कामं काढते." थोडंसं घरातल्यांचं होतं, की "तू होल्ड कर, पैशांचा विचार करीत जा, हे कर, ते कर." पण मी मात्र मागेच लागून राहिले होते. कारण मला कधी बाहेर गेले ना, कुत्र्यांचंच नाही अनेक विचार यायचे डोक्यामध्ये. त्याच्यामुळं मग माझं मागे लागून फायनली झालं. आणि ऐक, परवा पण तुमच्या स्कूलला सुट्टी आहे. म्हणजे अजून 2 डेज सुट्टी आहे तुला. तुला होती आहे. इथे आता आरवीला फ्रेश केल्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाले. अंघोळ केली. आता कुठं रिलॅक्स वाटायला लागलं होतं आणि आता या टाईमला सासूबाई पण आल्या होत्या घरी. दिसत असेल तर त्यांची चालली होती तुळशीला अगरबत्ती लावायचं. तर असा माझा आजचा दिवस गेला आणि आरवीला नाश्तासुद्धा दिला होता. बऱ्यापैकी लेट झालं होतं, 7 वाजले असतील आता आणि इथे आता आरवीला आजी नाश्ता भरवत होती. आजीला काही माहीत नव्हतं मी व्हिडिओ घेते म्हणून. नाहीतर त्यांचं जर लक्ष गेलं ना, की जेव्हा त्यांच्याकडे असताना कॅमेरा ऑन होतो, तर लगेच डोक्यावरती पदर घेतात. मी खूप वेळा ही गोष्ट पाहिली आहे. तर आता नाश्ता झालाय करून आरवीचा, माझं पण आवरून झालंय. चेंज केलं, जरा खूप बरं वाटतंय. दिवसभराची माती जरा क्लीन केल्यामुळं. आणि आता जेवण बनवायचं आहे. टायमिंग झालाय, वाजलेत 8. अजून फक्त कुकर लावलाय, बाकी काही स्वयंपाक झालेला नाही. तर त्याच्यासाठी तर आता बऱ्याचशा छोट्या-मोठ्या गोष्टी आवराव्या लागणार. तोपर्यंत म्हटली एक ॲटलीस्ट जे आजूबाजूला पडलेले तर ते सर्व काढून घ्यायला सुरुवात करते, जेणेकरून मग एकदम लोड येणार नाही. कारण आत्ता आली होळी, त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती बघ कसं बारीक-बारीक लाल-लाल फोडी झाले ते. तर बारीक-बारीक मग छोटी-मोठी कामं करून घेते, जेणेकरून नंतर एकदम लोड येणार नाही. तर मध्ये वाटाण्याच्या शेंगा आहेत, त्या सोलायचे राहिले दाणे काढायला. नेहमीचा डोक्यात चाललेला विचार स्वयंपाक काय करावा. फ्रीजमध्ये पाहिल्याबरोबर वाटाण्याच्या शेंगाकडे लक्ष गेलं. तर त्याच इथे घेतल्या होत्या सोलण्यासाठी. तर असा दिवस गेला आजचा माझा आणि सध्या असंच चाललेलं आहे. रेग्युलर माझं उद्या आहे होळी, मग पुन्हा होळीची तयारी आणि एक बरं झालं की होळी अगोदर झालं. आता उद्या लवकर उठून जे राहिलेला पॅसेज आहे तर तो सुद्धा क्लीन करेन, जेणेकरून थोडंसं बरं वाटेल. सणासुदीला जरा थोडंसं क्लीन असेल ना तर छान वाटतं. ठीक आहे थोडंसं लेट झालं, पण झालं. इथं वाटाण्याच्या शेंगा दाणे काढत असताना मी खाते. पुन्हा त्याच्यावरती कमेंट येतील. तर मला आवडतात, एखादी कवळी शेंग दिसली ना त्याचे दाणे गोड लागतात, तर तीच मी फक्त असे दाणे खाते. काही सर्वच नाही तोंडामध्ये घालत बसत. तर असं आणि आता इथे तेल घालून घेतलं, थोडेसे दाणे टाकून घेते. म्हणजे सॉफ्ट होतात. डायरेक्टली आपण भाजीबरोबर शिजवायचं म्हटलं ना पाणी टाकून, तर मग ते दाणे आहे ना तेवढा शिजला जात नाही प्रॉपर आणि अशा प्रकारे व्यवस्थित दाणे शिजले जातात. तर इथे मीठ घालून बऱ्यापैकी परतून घेतलं तेलामध्ये आणि एकदम दाणे असे नरम झाले होते. तर असं आणि दुसरी गोष्ट अशी की कालच्याला कमेंट होती, की सासूबाई व्हिडिओमध्ये दिसत नाही किंवा पहिल्यासारखं त्यांना मी व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व करत नाही. तर त्याचं काही असं खास रिझन नाही. कदाचित मी पहिली पण ही गोष्ट शेअर केलेली असेल किंवा नसेल पण केलेली. कारण काय होतं माहिती का, आता एक व्हिडिओ काढली ना, का दुसरी व्हिडिओ यायला बराचसा गॅप पडतोय. त्यामुळे मी पहिलं काय बोलले किंवा काय काढलं हे सांगत नाही. जसं की काल परवाच्या व्हिडिओमध्ये होतं. मी म्हटले काहीतरी गुड न्यूज आहे आणि ऑलरेडी मी मला असं वाटतं त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बोललेली. म्हणून खूप जास्त गॅप पडला ना, की मग मला सुचत नाही, की मी पहिलं काय बोलून गेलेली आहे ते. पाहतीये का? काय झाले माहितीये तुला ते? आरवी, कुत्र्याने चावलंय त्याला, रस्त्याला जाऊन उभा राहिलेला. पाहतीये का? बघ अजून दाखवते तसं बघ. त्याला जखम बघ किती झाल्या ते. आरवीला मी ते दाखवत होते, की कशाप्रकारे त्या बाळाला चावलंय किंवा काय झालंय आणि तेच मी लिहिता समजून सांगत होते. तर तिला असं वाटलं मम्मा जोक करते तिच्यासोबत म्हणून. तर ती मला काही सिरियसली घेतच नव्हती. तर म्हणून तिला खास हे मी व्हिडिओ दाखवत काय म्हणते? खरंच कुत्र्याने चावलंय त्याला? तुम्हाला लाईटली नको घेऊ आरवी.
नीट बोल. हा तू रस्त्याला जाऊन उभी राहती. घाबरवत नाही मी, ते खरंच झालेलं आहे. हा मम्माने आता तुझ्यासाठी तिथं कंपाऊंड केलं बरोबर, तरी पण तुला सवय आहे. एकटी रोडला जाऊन थांबती, कुत्र्यांच्या मध्ये थांबते, येणाऱ्या गाईंना चपात्या देते, काही गाई मारक्या असतात. काय म्हणते मी, ऐकते का आरवी? तिला ना मी सांगत होते, पण तिचं असं म्हणणं होतं की मी म्हणजे तिला मोबाईलमध्ये दाखवतात आता लहान मुलांना घाबरण्यासाठी, डोळ्याला काळे लावून ठेवतात झोपण्या अगोदर, जेणेकरून मोबाईल वापरल्यामुळे होतं. तर तसं तिला वाटत होतं मी तिच्यासोबत जोक करते म्हणून, की काहीतरी वेगळंच दाखवते म्हणून ती मला सिरियस घेत नव्हती. तिचा अभ्यास घेतला, जेवण झालं आणि आता इथे क्लीन करण्याची सर्व क्लीन केलं. तर दोघींना खूप जास्त खोकला झालेला आहे म्हणून म्हटलं थोडंसं गरम पाणी करून प्यावं, जेणेकरून थोडासा आराम पडेल. तर सासूबाईंचं शॉर्टकटमध्ये सांगते व्हिडिओमध्ये न येण्याचं रिझन. कारण त्यांना मी खूप वेळा असं सांगितलंय, की पहिलं ते आवडीने यायच्या, पण नंतर त्यांना ते थोडंसं कंटाळवाणं वाटायला लागलं. मग ते मला पुन्हा त्यांना खूप कन्व्हिन्स करावं लागायचं या. म्हणून मग मी असा विचार केला, जाऊ दे त्यांच्यावर लादायला नको, शेवटी त्यांचा डिसिजन आहे. त्यामुळं नॉर्मली मग मी आपलं कधी अशा दिसल्या वगैरे तर नॉर्मली ब्लॉगमध्ये तर येतात. पण असं पहिल्यासारखं रेग्युलर नाही. कारण खूप वेळात असं व्हायचं, की नाही माझी इच्छा नाही, नको तूच कर, काय ते दररोज तेच. तर म्हणून मग त्यांना शक्यतो मी व्हिडिओमध्ये घेण्यासाठी टाळते. बघा बांबू ट्री आणलं तेव्हा खूप छोटं होतं. आता हा आहे ना कप, त्याला वाटी छोटी पाडायला लागली, लगेच ते पाणी आटून घेते शोषून, आणि चांगलं वाढले, धूळ बसली त्याच्यावरती. बघा झाडांना पण धूळ एवढी व्हायला लागली, म्हणजे विचार करू शकता किती जास्त धूळ असेल. तर चला आता व्हिडिओ एंड करते. सर्व भांडी घासून झाली, सर्व किचन आवरून झाला. त्याच्यानंतर आता आरवीला पण दिलंय, म्हटले थोडंसं तिला बरं वाटेल, तर त्याच्यासाठी काय थोडं बोललं तरी खोकला येतोय, कशामुळे काय माहिती मला नाही. कधी पहिल्यांदा मला आठवते असा खोकला झालेला मला. तर त्यांना म्हटले की मला पहिले कधीच अशी दुखणी होत नव्हती, म्हणजे जसं की खोकला. आता ते म्हणतात जसं वय वाढतं ना तर तशा ह्या गोष्टी होतात. तर हे रिझन मला देतात त्याच्यावरती. आणि दुसरं असं की आजची व्हिडिओ बनवण्याचं तर तेच मेन कारण होतं, आणि मला वाटलं शेअर करावं मनापासून, त्यामुळे मी शेअर केलं. अरे मी पिलं पाणी, गरम पाणी, थोडा आराम पडेल. ओके, गुड गर्ल. आरवी खूप खुश आहे कारण तिचं स्कूलला सुट्टी. आता कशाला ग्लास घेते काय? आता एवढं पाणी पिलं तरी ते बॉटलमधले घे. तर त्याच्यामुळे तर हेच म्हणून तुमच्यासोबत असं वाटलं शेअर करावं, जेणेकरून थोडाफार जरी फायदा झाला ना तरी असं वाटतं की आपण थोडी. आणि मला असं काही निगेटिव्ह पाहिलं ना, ठीक आहे, कंटिन्यू माझ्या डोक्यात निगेटिव्ह फिरत राहतं, पण कुठल्या तरी काही गोष्टी असतात आपण काळजी घेण्यासारख्या. अरे किती वाजवतीस. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आरवी खूप जास्त आवडते. बाय बाय, गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर काय करा आरवी? इकडं सांगायचं, इकडे बघ की, असं कर की, इकडे बघून सांगायचं. ओके बाय, गुड नाईट. बोल की बाय.